जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. MPSC संयुक्त गट ब परीक्षेमध्ये आपले हर्षल बागुल सर यांना 2024च्या एक्झाममध्ये 72 मार्क्स आले होते आणि मेन्समध्ये पण त्यांचा स्कोअरमध्ये 156 असा खूप चांगला स्कोअर आहे. तर सरांकडून आपण जाणून घेऊत की प्रिलिमची स्ट्रॅटेजी वगैरे त्यांनी तयारी नेमकी कशा प्रकारे केली, त्याचबरोबर विषयानुसार त्यांचा कल कसा होता. तर सर, तुम्ही थोडक्यात माहिती द्याल का याच्याबद्दल? सर्वात पहिले तर म्हणजे असं बोलते म्हणजे मी जास्त फोकस आहे ना PYQवर केला आणि रिव्हिजनला केला. म्हणजे आधी मी सिलेबस कंप्लीट करून घ्यायचं त्याला प्रिफरन्स दिलेला आधी, कारण आता इथं क्लासमध्ये पण म्हणलं तरी सगळं सिलेबस म्हणजे होत आलेलं कवर, पण बाकीचे विषय सुरू झाले नव्हते. पण ते मी हे करून यूट्यूबला व्हिडिओ वगैरे बघून इकडून तिकडून म्हणजे असं कवर करून घेतले आणि जास्त फोकस रिव्हिजनला होता. PYQ प्लस रिव्हिजन आणि टेस्ट सिरीज याच्यावर जास्त भर होता आणि त्यामुळे मग स्कोअर पण यायला लागलेले टेस्ट सिरीजमध्ये. आणि जेव्हा तुम्ही MPSCला स्टार्ट केलं तर जस्ट त्यावेळेस सुरुवात कशी केली नेमकी? स्टार्ट एकदम म्हणजे नवीन विद्यार्थी असतात त्यांना काहीच माहिती नसतं ना, तर त्यावेळेस नेमकं तुम्ही स्टार्ट कशापासून केलं आणि कशाप्रकारे बेसिक वगैरे स्टेट बोर्ड कशा प्रकारे केलं? खरं सांगायचं झालं तर मी स्टेट बोर्ड वगैरे वाचलेलं नाही. बेसिक म्हणजे सगळे विद्यार्थी जसं करतात तसे म्हणजे यूट्यूबला व्हिडिओ वगैरे बघून असे म्हणजे इकडून तिकडून माहिती मिळवली वगैरे झालं. मग इथं क्लास लावल्यानंतर सुरू झालं बेसिक सगळं. मग हळूहळू मग थोडं त्यात हे कळायला लागलं असं कसं करायचं अभ्यास काही वगैरे, PYQ कसे करायचे, म्हणजे असं चॅप्टर वगैरे झालं वाचून का मग ते PYQ सोडवायचे, क्लासच्या टेस्ट द्यायच्या आणि त्याच्यावरून म्हणजे इम्प्रूव्हमेंट होत गेले. असं तुमच्या मते विद्यार्थी जे कमी मार्क्सवाले असतात म्हणजे 30-35 मार्क्सवरच अडकून बसतात खूप वर्ष, आणि अचानक एखादे विद्यार्थी तुमच्यासारखे फर्स्ट अटेम्प्टमध्ये 70+ स्कोअर घेतात, तर हा डिफरन्स येण्यामागचं कारण काय असावं? नेमकं कुठं चुकत असतील विद्यार्थी? सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मॅथ्स आणि रिजनिंग, कारण ते 20 मार्काला आहे आणि त्याच्यामुळे मग जे पण विद्यार्थ्यांचा कमी स्कोअर येतो ना 55च्या आसपास राहतात किंवा खाली येतात 40, 45, 30, मॅथ्स आणि सायन्स या 2 विषयामुळे ते राहून जातात. कारण हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स सगळ्यांना येतं, सगळे जिथे स्कोअर करतात, पण मेन स्कोअरिंगचा विषय हा राहून जातो ना, म्हणजे मॅथ्स, रिजनिंग आणि सायन्स. त्याच्यामध्ये म्हणजे स्कोअर करावाच लागेल आणि कोणताही सब्जेक्ट स्किप करून चालणार नाही आपल्याला, कारण ही स्पर्धा परीक्षा आहे. याच्यामध्ये आपण जर एक जरी स्किप केलं तरी आपल्यापेक्षा दुसरे आहेत ना विद्यार्थी जे पुढे निघून जाणार आहेत. त्याच्यामुळे मग स्किप करण्यापेक्षा त्याला टाईम दिलेलं बरोबर असं. सर, तुम्ही एखाद्या विषयाची पहिल्यांदा रीडिंग करायला जात होतात म्हणजे फर्स्ट टाईम वाचायला जात होतात, तर त्यावेळेस नेमका अप्रोच काय राहायचा? म्हणजे आधी प्रश्नपत्रिका बघणं की नंतर प्रश्न बघणं, PYQ वगैरे असतील, तर कसा कल असायचा? आता तुम्ही पुस्तक हातात घेत आहेत, वाचणार आहे, तर त्यापूर्वी काय करत होतात आणि त्यानंतर काय करत होतात, की फक्त बुक वाचायचा? नाही, म्हणजे मी फक्त बुक वाचलं असं आणि परत PYQ बघितले. आधी PYQ नव्हते बघितले, कारण क्लासमध्ये सपोज असं एखादं चॅप्टर शिकून झालं, पण त्याच्या आधी मी सगळे एकदा रेफरन्स बुक सगळे वाचून ठेवलेले, म्हणजे एक आयडिया होती थोडी जनरल. त्यानंतर मग क्लासमध्ये वगैरे व्हायचं, मग ते टॉपिक वाईज वगैरे वाचून त्याच्यात PYQ सोडवायचे, असं टेस्ट द्यायच्या, मग त्याच्यानुसार एक माइंडसेट डेव्हलप होत होता. असं म्हणजे इंटिग्रेटेड नॅचरली तुमचं हे सर्व होत गेलं, असं काही प्लॅन नव्हतं, पण त्यामध्येही प्लॅनिंग इनडायरेक्टली होत गेली नॅचरली तुमच्याकडून. म्हणजे असं काही प्री प्लॅन वगैरे, आता बरेच जण म्हणतात की प्रत्येक दिवसाचा, प्रत्येक महिन्याचा आणि पूर्ण असा प्रॉपर प्लॅनिंग पाहिजे. तर माझं पण असं सांगतो की एक आपलं पुढच्या 4 दिवसात काय करायचं आणि एक्झाम कधी आहे आपली, हे वरवर एक्झामचा अंदाज आणि सध्या आपण काय करतो यावर फोकस, आपण कुठं कमी पडतो हे बघून त्याच्यावर काम करणं, हे बेसिकली असं जनरली करतात वाटतं मला. ते जो कडक प्लॅन असतो असा रिजिड, तो प्लॅन सक्सेस होत नसतो, कारण एक्झामचे टाईम टेबल चेंज वगैरे होत राहतात. तर याबद्दल तुमचं नेमकं काय अप्रोच असेल सांगायचं विद्यार्थ्यांना? म्हणजे मी असं प्लॅन करून अभ्यास नाही केला, म्हणजे मला जो वाटला सब्जेक्ट घ्यायचा तो घेतला, मी तो कंप्लीट केला, असं केलं. कारण प्लॅननुसार मला जर वाटतं माझ्याकडून झालं नसतं जसं प्लॅननी. त्यामुळे मी म्हणजे एक विषय, एक टॉपिक असं थोडं हे करून, म्हणजे आता मला वाटतं हे करायचं, म्हणजे जे अवघड टॉपिक जातात ते आधी घेतले मी. सपोज झालं पॉलिटी, ते सोपा होता पॉलिटी, त्यामुळे मी थोडा मागे ठेवला असं.
परत सायन्स झालं, थोडं मॅथ रिजनिंग झालं, म्हणजे ते आधी कंप्लीट करून घेतले आणि ते रोज प्रॅक्टिस चालू केली त्याची. त्यामुळे मग असं म्हणजे टाईम टेबल असं फॉलो नाही केलं, पण मग होऊन गेलं ते असं ते. नॅचरली म्हणजे आपण कधी कागदावर प्लॅन जरी उतरवला नसला तर असं म्हणू शकतात की आपल्या ब्रेनमध्ये आपली कमजोरी कोणती आहे, कोणता विषय वेटेज चांगला आहे, जास्ती वेटेज आहे आणि आपण कुठंतरी कमी पडतोय त्याच्यावर काम करणं, आणि हे नॅचरली प्लॅनिंग ब्रेनमध्ये होत राहते असं म्हणता येईल. तर प्रिलिम्सच्या समजा आता चालू घडामोडील तुम्हाला किती स्कोर होता? मला एवढा स्कोर नव्हता आलेला, हां. कारण 5च मार्क आलेले मला. ओके. तरी पण 72, दॅट मीन्स मला एक गोष्ट जाणवली की मला पण 2022ला तुमच्यासारखे चांगले 71 मार्क्स होते, 71.25. तर माझा अप्रोच आणि तुमचा अप्रोच बिलकुल मॅच होत आहे. त्यामागचं कारण असं आहे की स्टॅटिक विषय तुम्ही निश्चितपणे चांगले केले असेल, जसं म्हणजे जो डेटा बदलणार नाही आहे त्याला आधी प्रिफरन्स दिला असेल, आणि करंट अफेअर्सला तुम्ही शेवटचा प्रिफरन्स दिला, जेणेकरून 5 मार्क्स सेम ॲज इट इज माझा असा अप्रोच होता 22च्या एक्झामच्या वेळेस. म्हणजे कुठेतरी मॅच होते, म्हणजे स्ट्रॅटेजी योग्य होती. बाकी तुम्ही विद्यार्थ्यांना काय सांगाल स्कोर चांगला घेण्यासाठी? निश्चितपणे त्यांनी आता एकदम नवीन विद्यार्थी आहे ज्यानं कधीच काही केलेलं नाही आहे, तर त्यांना काय करायला पाहिजे नेमकं स्टार्टिंगला आणि एक्झाम जवळ आल्याच्या नंतर? सर्वात पहिले तर जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी आधी तर, कारण सगळे एकदा रेफरन्स बुक असे बघून घ्या, असं म्हणजे वरवरचे वाचून घ्या तुम्ही, अभ्यासात नाही, पण तुम्हाला जनरल आयडिया येण्यासाठी की असं काय असतं विषयात, काय असं जनरल एकदा रेफरन्स बुक वाचून झाले की मग टॉपिक वाईज वगैरे सुरू करून द्या. मग PYQ बघा मग, कारण आणि मॅथ्स रिजनिंगकडे लक्ष द्या, कारण मॅथ रिजनिंगचे सगळं टॉपिक आधी बघून घ्या आणि मॅथ रिजनिंगच्या टेस्ट सोडवायच्या जास्तीत जास्त, दररोज एक टेस्ट, दररोज 1 ते 1.5 तास मॅथ रिजनिंगला दिल्याने, कारण तो प्रॅक्टिसचा विषय आहे, कारण प्रॅक्टिसशिवाय मॅथ रिजनिंग होत नाही. किती पण म्हणजे मॅथ रिजनिंगमध्ये चांगलं असलं तरी तिथं शेवटी टायमिंगवर आहे सगळं. 1 तासात तुम्हाला 100 अटेम्प्ट करायचे आहेत, मॅथ्सचे त्यात 20 प्रश्न राहतात. त्यामुळं जनरली तुम्ही आधी मॅथ रिजनिंग पण बघून घ्या आणि जो स्टॅटिक पार्ट आहे तो आधी कंप्लीट करून घ्या, मग फॅक्च्युअलकडे वळा. म्हणजे असं तुमचं सपोज असं म्हणजे पॉलिटी झालं, ते एकदम बेसिक सगळं आधी बेसिक कवर करून घ्या, मग थोडे डीपमध्ये जायला सुरुवात करा, असं मला सांगा. आणि लास्ट डेज जे असतात एक्झामचे, समजा 9 नोव्हेंबरला एक्झाम आहे आणि सध्या आपला 3 महिने आहेत समोर, तर जे विद्यार्थी ऑलरेडी MPSC करतात साधारणतः त्यांचं ओव्हरव्ह्यू झालेला आहे, तर ह्या 3 महिन्यामध्ये त्यांनी कसा अप्रोच ठेवायला हवा शेवटच्या 3 महिन्यामध्ये, आणि किती रिव्हिजन द्यायला हवे, टेस्ट किती सोडवायला पाहिजेत सरासरी, याबद्दल थोडक्यात माहिती सांगू शकता? सगळ्यात आधी तर अप्रोच असा पाहिजे की तुमचा प्रत्येक विषयाच्या शॉर्ट नोट पाहिजे, म्हणजे ज्या नोट्स असतील किंवा तुमचे रेफरन्स बघतील ते एकदम शॉर्ट, म्हणजे 10 ते 15 पेजेसच्या एका विषयाच्या नोट्स पाहिजेत. अशा प्रत्येक विषयाच्या नोट्स तुम्ही कंपाईल करा आणि त्याच सारखं वाचत चाला, कारण एकदा दोनदा फक्त ज्या मेन नोट्स असतील किंवा रेफरन्स बघतील त्यांची रिव्हिजन द्या आणि शेवटी त्याच्यावर शिफ्ट व्हा, कारण तुम्ही जे तुम्हाला लक्षात राहत नाही किंवा वगैरे अवघड जाते ते, कारण तुम्ही ती शॉर्ट नोटमध्ये ऑलरेडी उतरवलेलं असेल, त्यावरून तुमचं मग ते रिव्हिजन होऊन जाते. आणि टेस्ट सिरीज म्हणलं तर तुम्हाला 15च्या आसपास ओके होतील. आणि आयोगाचे पेपर बघा आधी शेवट. माझी स्ट्रॅटेजी काय होती, शेवटच्या आठवड्यात मी फक्त आयोगाचे टेस्ट पेपर सॉल्व्ह करायचो, म्हणजे आधी सगळे PYQ वगैरे मला माहीत असायचे, तरी पण मग शेवटी कॉन्फिडन्स येण्यासाठी म्हणजे शेवटी आयोगाचे 2017-18 पासूनचे क्वेश्चन पेपर उचलायचे, प्रिंट मारायचे आणि सॉल्व्ह करायचे शेवटच्या आठवड्यात, कारण त्याने हे होतं म्हणजे थोडं कॉन्फिडन्स पण भेटतो आणि आपल्या आयोगाच्या लँग्वेजसोबत आपण फॅमिलियर होऊन जातो, असं होतं. तर एक्झामच्या शेवटचे जे काही दिवस असतात 7-8 दिवस, तर त्या एक वेळेस अभ्यास नेमका जास्त तास वाढवायला हवा की तेच म्हणजे अभ्यासाचा स्तर ठेवायला हवा? त्याच्यामध्ये नेमके अगदी शेवटच्या लगतच्या दिवसांमध्ये नेमका काय काळजी घ्यायला पाहिजे विद्यार्थ्यांनी? म्हणजे तुम्ही जनरली जो टाईम टेबल फॉलो केला तोच करा, त्यापेक्षा थोडं 1-2 तास वाढवले तर चांगलं राहील, कारण आता शेवट पेपर आलेला आहे. आणि स्ट्रॅटेजी तर तीच पाहिजे, रिव्हिजन करायची शेवट असं, म्हणजे जे आपलं हे केलेलं आहे, आणि टाईम वाढवायचा लागेल तुम्हाला शेवट. विद्यार्थी प्रश्न विचारतात की सर मी दिवसाचे किती तास अभ्यास करायला पाहिजे? आता जो विद्यार्थी अभ्यासाला पूर्ण वेळ देतो, म्हणजे ज्याला इतर जॉब नाही वगैरे, तर अशा विद्यार्थ्यांनी मिनिमम किती तास द्यायला हवेत? मिनिमम 8 तास तर कंपल्सरी आहे, कारण 8 तासाच्या वरच द्यायला पाहिजेत. आता मी सोबत प्रीला म्हणजे क्लास सोडून मी 8 तास काढायचो, म्हणजे असं अभ्यासाचं, आणि मेन्सला 12 तास होऊन जायचा अभ्यास. तर एक गोष्ट जाणवली की जे असा चांगले स्कोर घेणारे विद्यार्थी आहेत ते खूप असं प्लॅनिंग करत नाहीत, फक्त ते मनापासून तयारी करतात असं म्हणता येईल. प्लॅनिंग काही नसतं. आता बरेच जण असे बघतो मी विद्यार्थी की जे एकदम पूर्ण तयार असतात,
प्लॅनिंग त्यांची करतात आणि ते जे वेळापत्रक असतं ते 2 दिवसामध्ये ढासाळून जातो. कारण ते पेनीनं तर लिहितात प्लॅनिंग, पण ते कुठंतरी मनानं तयारी नसते त्यांची. तर एक्झॅक्ट MPSCमध्ये येताना त्यांची मानसिक स्थिती विद्यार्थ्यांची कशी असायला पाहिजे, जे जास्ती दिवस टिकून राहू शकतील कदाचित? माझी तर हीच होती की मला पोस्ट पाहिजे, मला काही घेणं देणं नाही, किती जागा आहेत किती त्याचं नाही, मला एक पोस्ट पाहिजे म्हणजे पाहिजे. त्याच्यानुसार मी म्हणजे रोज स्वतःला सांगत राहायचो की नाही माझी पोस्ट निघणार आहे, मी प्रिलिम्स काढणार आहे, मी मेन्स काढणार आहे. रोज मला झोपताना आठवायचं, मी केव्हा पण अभ्यास करायचं तर त्याने एक वेगळं मोटिवेशन भेटून जातं. असं म्हणजे मला पाहिजे म्हणजे पाहिजे, असं थोडं ॲटिट्यूड पाहिजे आपलं असं. एक्झॅक्टली. आता मी माझा माइंडसेट तुमचा माइंडसेट या बाबतीत खूप मॅच होता. मी पण तसाच विचार करायचो. तर जो एक्झामचा आता आपली एक्झाम आज समजा 9 नोव्हेंबरला आहे, तर त्या दिवशीचा सकाळपासून जाते एक्झाममधून बाहेर निघेपर्यंतचा अप्रोच नेमका कसा असायला पाहिजे? जनरली तुम्ही कॉन्फिडन्स लूज नका करू, माझं हे राहिलं आहे, माझं हे राहिलं आहे, असं आधी विचार डोक्यातून काढून टाका. कारण त्यानं थोडं फरक पडत असतो. कारण आदल्या म्हणजे आधीच्या दिवशी तुम्ही थोडं वाचणार, हे करणार, तुम्हाला वाटतं सगळं हे राहिले, माझं ते राहिले. कारण काही राहिलेलं नसतं, फक्त ते आपल्या मनाचे गैरसमज असतात की माझं हे राहिले. त्याच्यात जास्त हे होऊ नका आणि फुल कॉन्फिडन्समध्ये जा. कारण एक्झाम काही म्हणजे असं तेव्हा पेपर येतो हातात तेव्हा एकदम म्हणजे असं सुरू करा, असं एकदम कॉन्फिडन्सने. एवढं पण हे होत नाही, कारण शेवटी पेपरच आहे तो. कारण टेन्शन तर सगळ्यांना येणार असं. आणि एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर पूर्णपणे काय काळजी घ्यायची आणि पेपर अटेम्प्ट वगैरे याबद्दल थोडक्यात माहिती? पेपर अटेम्प्ट म्हणजे तुमचा 90+ अटेम्प्ट पाहिजे. आणि ट्राय असं करा की तुमचं म्हणजे टेस्ट सिरीजमध्येच असं ट्राय करा की तुमचं GS 30 ते 35 मिनिटात झालं पाहिजे आणि मॅथ्ससाठी 25 मिनिटं तुमच्याकडे शिल्लक पाहिजे. म्हणजे टेस्ट सिरीजमध्ये तुम्ही जर ही प्लॅनिंग करून चाललात तर तुमचा पेपरमध्ये नक्कीच फायदा होईल. कारण मी आता जेवढ्या टेस्ट दिल्या त्यामध्ये माझं 30 ते 35 मिनिटात GS कवर होत होतं 80 प्रश्न, आणि जे 20 प्रश्न राहायचे मॅथ्सला मला त्याला फुल टाईम भेटायचा. त्यामुळे कुठेतरी फायदा होतो. आणि तुमचा पण अप्रोच तोच पाहिजे. जो क्वेश्चन आला नाही तो आपल्याला माहीत नाही फिक्स, तो स्किप करत चाला, कारण स्किप केल्याने काही होत नाही. पण जनरली अटेम्प्ट 90 पाहिजे. आणि ग्रुप सीला पण माझा अटेम्प्ट 82 झालेला. पण मग एक पेपरची आयडिया येऊन जाते तुम्हाला कसं म्हणजे पेपर पाहिजे. तरी 85च्या वर अटेम्प्ट नक्कीच पाहिजे तुमचं असं. आता बघा एक्झाम झाली, समजा पूर्वपरीक्षा झाली, त्यानंतरचा जो कालावधी असतो काही दिवसाचा अस्थिरतेचा, की माझी प्रिलिम्स निघेल का नाही. आता तुम्हाला 72 होते म्हणजे तुम्ही शुअर होतात, पण एकंदरीत या दिवसामध्ये जी अनस्टेबिलिटी असते विद्यार्थ्यांमध्ये, आन्सर की बघणं वगैरे, एक्सपेक्टेड आन्सर की, कट ऑफ वगैरे, यामध्ये जे विद्यार्थी वेळ घालतात, आणि याबद्दल नेमकं तुम्ही त्या जो प्रिलिम्स आणि मेन्सच्या दरम्यानचा कालावधी असतो याच्यामध्ये माइंडसेट नेमका कसा ठेवायला हवा विद्यार्थ्यांनी? सर्वात पहिले तर तुम्हाला पोस्ट काढायची म्हणजे तुम्हाला मेन्सचा अभ्यास करावाच लागेल. तुम्हाला किती आता मार्क किती पण पडले, 55 आले, सपोज 62चा कट ऑफ आला, तुम्हाला 55च्या वर आले, 50 आले, तरी तुम्हाला मेन्सचा अभ्यास करायचाच आहे. कारण कधी ना कधी तुम्हाला करायचाच आहे मेन्सचा अभ्यास, कारण पुढची प्रिलिम्स ही खूप लांब होती. त्यामुळे मग विद्यार्थ्यांनी असं समजायचं नाही की माझे कमी मार्क आले आहेत, मी मेन्सचा अभ्यास का करू, मेन्सच्या पुढची. पण असं आपण शुअर नाही सांगू शकत की पुढच्या मेन्सचा आणि प्री आणि मेन्समध्ये किती गॅप असू शकतो. कारण तुम्ही मराठी इंग्लिश आताच बेसिक जर कवर करून ठेवलं तर मग पुढे तुम्हाला एक म्हणजे फायदा भेटेल. कारण तुम्हाला परत फक्त रिव्हिजन करायचे आहे. कारण असं समजून नाही चालणार की आपण फक्त मराठी इंग्लिश फक्त मेन्सला करायचं. कारण तेव्हा तुमचं म्हणजे एक बेस तयार होऊन राहील तुम्हाला मराठी इंग्लिशचा. त्यामुळं नक्कीच फायदा होईल. त्यामुळे असा विचार करू नये की असं म्हणजे मी मेन्स झालं प्रीचा का रिझल्ट आल्यावरच करेन, असं काही नाही. तोपर्यंत बाकीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास होऊन गेलेला असतो जनरली. त्याच्यामुळे मग तुम्ही मराठी इंग्लिशकडे प्री झाली का लगेच लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. सर, आता MPSCचा अभ्यास करताना फ्रेंड सर्कलबद्दल तुमचं मत काय? म्हणजे एकंदरीत आपल्या अभ्यास करताना आपल्या सभोवतालचं वातावरण, फ्रेंड सर्कल, आपलं अभ्यासाचं ठिकाण, याबद्दल एकंदरीत कसं असायला हवं? बेस्ट एन्व्हायरमेंट कोणता असाल? जनरली तर म्हणजे सगळ्यांनाच वाटतं की पॉझिटिव्ह असावं असं वगैरे. पण जास्त फ्रेंड्स नका बनवत बसू, असं म्हणजे जास्त टाईमपास होतो वगैरे असं. लायब्ररीमध्ये पण असं म्हणजे आपल्या कामाशी कामाचं ठेवा असं, म्हणजे कारण आपण अभ्यास करायला आलेलो आहे इथं. कारण माझं तर तेच होतं, कारण माझं वय पण होत चाललेलं, मग थोडं मग कसं थोडं हे होतं म्हणजे कारण पोस्ट काढायचे. त्यामुळे मग जनरली दुसरे विचार येत नसायचे डोक्यात. कारण मग जास्त फ्रेंड्स वगैरे काही नाही. कारण जेवढे ओळखीचे होते तेवढेच 4-5 जण होते ओळखीचे, तेवढेच होते. बाकीचं एवढं कोण ओळखीचं नव्हतं लॅबमध्ये पण, असं होतं. कारण फ्रेंड सर्कल लिमिटेड ठेवा आणि आपल्या म्हणजे क्षेत्राशी निगडीत ठेवा. असं म्हणजे थोडं आपण MPSC करतो ते MPSCचं थोडं रिलेटेड ठेवा. असं म्हणजे थोडं डिस्कशन पण होताना म्हणजे कसं MPSCचं होईल, थोडं असं बाहेरचं डिस्कशन होणार नाही. त्यामुळे मग फायदा होईल असं. आणि व्हॉट अबाउट जे निगेटिव्ह लोक बोलतात, निगेटिव्ह तुम्हाला कोणी बोलत असेल तर मग त्या टायमाला तुम्ही काय केलं फेस? म्हणजे निगेटिव्ह
बोलण्यात येतात आपल्या सभोवतालचे जे व्यक्ती आहेत, तर ते आपल्याला कधी निगेटिव्ह वाटतंय का तुम्हाला, आणि त्याच्यावर उपाय काय करता येईल? हो, म्हणजे असं निगेटिव्ह भेटतच राहतात. असं कोण सांगतं विषय अवघड आहे तो असं आहे, कारण ते होत राहतं ते, कारण त्यांचा अनुभव असतात वेगवेगळे लोकांचे. पण मग आपण जनरली एक चालायचं का कोणताच विषय अवघड नाही, कारण आपण करणार आहे. आपण आपल्या स्वतःवर विश्वास ठेवायचा, कारण निगेटिव्ह तर सगळेच होतात, असं काही नाही. आता मी पण स्वतः निगेटिव्ह होतो कधी कधी, हे जमलं नाही ते नाही द्यायला. पण मग स्वतःवर विश्वास ठेवून त्यातून कसं ओव्हरकम करता येईल, कसं त्याच्यावर जास्त फोकस करता येईल त्या विषयावर, त्या टॉपिकवर. कोणता असं अवघड म्हणलं तर करंट म्हणलं अवघड आहे, तर थोडं त्याच्यावर लक्ष हे करून थोडं काय जनरली ट्रेंड बघायचे, कोणत्या टॉपिकवर क्वेश्चन येत आहेत, ते थोडं फॉलो करून त्यावर ओव्हरकम करता येईल. असं जास्त पण निगेटिव्ह होऊन चालणार नाही या क्षेत्रात. सर, तुम्ही खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं विद्यार्थी मित्रांना. तर निश्चितपणे तुमचा जेव्हा रिझल्ट येईल त्यावेळेस आपण एक वेळेस असंच विद्यार्थी मित्रांना आपण गाईड करू. तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. जय हिंद.